सुरेख फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, खराब क्षेत्ररक्षण, जबरदस्त फटका होता, संधी होती ते अनिरुद्ध याला माघारी परतवण्याची, सोपा झेल होता आणि विठ्ठल यानं तो झेल टिपणं आवश्यक होतं. आपला दुसरा विजय संपादन करायचा असेल तरी आलेल्या संधीचं सोनं करणं आवश्यक होतं. ही संधी मात्र दवडली गेली आणि हा झेल मात्र चेहऱ्यावर पडलेला हा चेंडू जखम देऊन जातोय की हा सामना घेऊन जातोय ते आपणाला उर्वरित चेंडूमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलेला चेंडू, वन बाउन्स, सीमा पार, 4 धावा. अनिरुद्ध याच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 35 धावांचा पाठलाग आणि या पाठलागासाठी जी आवश्यक खेळी आहे, फटके आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय. अनिरुद्ध याच्या बॅटमधून दुसरा विजय संपादन करायचा आहे. संधी मिळाली, एक जीवदान मिळाले आणि या जीवदानाचा पुरेपूर फायदा आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केलाय आणि बॅक टू बॅक आलेला हा अनिरुद्ध याच्या बॅटमधून तिसरा चौकार आपण पाहतोय. पहिल्या पुन्हा एकदा जर्सी नंबर 20 बॅक टू बॅक आलेला हा वन बाउन्स, सीमा पार, चेंडू होतोय फरार आणि या आलेल्या 4 धावा. विजयाचं अंतर मात्र या ठिकाणी कमी करताना आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर, आजच्या दिवसातील पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्या षटकामध्ये 4 चौकार लगावलेत ते अनिरुद्ध यांनी, जी गरज होती आपण पाहतोय. जबरदस्त या ठिकाणी ओम साई MTCL.in च्या माध्यमातून आपण रिप्लाय सुद्धा एकदम क्लिअर आपणाला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त. आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या पोहोचते सिंधी संघाची.